बऱ्याच भागामध्ये पावसाला उशिरा सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे झालं काय की खत व्यवस्थापन देखील उशिरा होत आहे. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खत व्यवस्थापन अशा पद्धतीचं सांगणार आहे जे एका झाडाला 50+ फळफांद्या लावेल आणि एकरी तुमच्या उत्पादनात वाढ तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर हो मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, कारण प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ गेम चेंजर ठरणार आहे. 90% शेतकरी खत व्यवस्थापन करत असताना खूप मोठ्या प्रमाणात चुका करतात. त्या चुका देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि असे कोणते खत आहे एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढवून देईल आणि एका झाडाला 50+ फळफांद्या लावून देईल. तर ते तुमच्यासाठी कसं फायद्याचं ठरेल आणि खताची मात्रा किती घ्यायची, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. त्या सर्वात आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत, कारण हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. तर बरेच शेतकरी म्हणजे खत व्यवस्थापन करत असताना खूप मोठ्या प्रमाणात चुका करतात. तर त्या कशा ते देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. तर पहिल्या वेळेस म्हणजे आपण जेव्हा खताचं पहिलं खत व्यवस्थापन करतो, म्हणजेच कापूस पिकाचं पहिलं खत व्यवस्थापन करतो, तर त्यावेळेस सर्वात मोठी चूक शेतकरी ज्या खतामध्ये नत्राचं प्रमाण अधिक असतं तर ते खताची मात्रा झाडांना अधिक देतात. त्याच्यानंतर काय होतं, बुडापासून ज्या काही वाढलेल्या फळफांद्या आहेत, म्हणजे ज्या काही येणाऱ्या फळफांद्या आहेत बुडापासून, तर त्या बुडापासून साधारण 3 ते 4 इंचावर यायला पाहिजे. पण आपण नत्रयुक्त जर खत दिलं तर नत्रयुक्त खतामुळे झाडाची अधिकाधिक वाढ होते आणि ज्या काही मुख्य फळफांद्या आहेत त्या 3 ते 4 इंचावर येण्याव्यतिरिक्त तर ते 1 फुटावर एवढ्या येत असतात. तर त्याच्यामुळे काय होतं, फळफांद्यांचं प्रमाण झाडाला खूप कमी प्रमाणात लागतं. तर सर्वात मोठी ही चूक आपल्याला टाळायची आहे. नत्रयुक्त खत सुरुवातीला देणे हे टाळणे गरजेचं आहे. दुसरी चूक, बरेच शेतकरी खत देत असताना उघड्यावरच म्हणजे वरतीच खत फेकून देतात. त्याच्यामुळे काय होतं, 50% या ठिकाणी तुमचा खर्च पण वाया जातो, तुमचं नुकसान होतं. म्हणजेच काय, खतामधील नत्र हवेद्वारे लवकर उडून जातात. कधीही माती आडच खत दिलं पाहिजे. तर खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला कोणतं खत द्यायला पाहिजे जेणेकरून 50+ फळफांद्या लागतील. तर त्यासाठी मित्रांनो, बरेच शेतकरी बांधव खताची मात्रा देत असताना नत्राचं प्रमाण असलेलं खत व्यवस्थापन करतात. ते म्हणजे कोणतं, युरियाचा वापर करतात, डीएपीचा वापर करतात, तसंच 15-15चा वापर करतात. तर हे खत देणं आपल्याला टाळायचं आहे. तर पहिले खत व्यवस्थापन असे कोणते आहे, तर ते खत व्यवस्थापन आहे ते म्हणजेच आपल्याला 10-26-26 एकरी एक बॅग, म्हणजे एका मुठीमध्ये आपल्याला 3 ते 4 झाडे म्हणजे एवढं खत व्यवस्थापन करायचं आहे आणि माती आडच आपल्याला खत द्यायचं आहे. तर 10-26-26 जर तुम्हाला मार्केटला अवेलेबल होत नसेल तर आपल्याला या ठिकाणी त्या जागी 12-32-16 हे खत व्यवस्थापन करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही हे खत व्यवस्थापन वेळेवर करा आणि अशीच महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. अमृत पॅटर्न ॲपमध्ये अशा बऱ्याच ट्रिक आणि आपल्या चुका आणि त्याच्यावर उपाययोजना, बऱ्याच गोष्टी म्हणजे लक्षात घेऊनच नियोजन सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्ही जर स्टेप बाय स्टेप नियोजन केलं तर त्यासाठी तुम्हाला अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करायचं आहे. संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप दिलेली आहे. लाखो शेतकरी अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करून म्हणजे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेत आहे, तेही अगदी कमी खर्चात. अमृत पॅटर्न पद्धत जर तुम्ही हाताळली तर नक्कीच तुमच्या खर्चात देखील म्हणजेच बदल तुम्हाला झालेला दिसेल, खर्च कमी झालेला असेल, उत्पादन वाढलेलं दिसेल. वाट कसली बघताय, प्ले स्टोअरला जा, अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. आणि मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं तर या ठिकाणी अधिकाधिक फळफांद्या लागलेल्या दिसतील आणि जेवढ्या फळफांद्या वाढतील तेवढंच तुमचं उत्पादनात वाढ होईल. भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.